कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजचाच नाश्ता आहे ना? नाही म्हणजे पटकन आला तर आज खाऊ, नाही तर उद्या सकाळी खायला लागेल। होल्ड होल्ड, तिच्या पायाला लागलंय, थांब जरा। पायाला लागलंय? हा का? काय झालं, कसं लागलं? ते काल लाईट गेले होते नाही का, तर मी पाणी घ्यायला उठले होते तर काहीतरी टेबल खुर्ची लागलं, माहित नाही। काल लाईट गेले होते? हो गेले होते काल लाईट। पण मग हे तू काही केलंस का त्याला? नाही तर डॉक्टरकडे जाऊन ये। नाही एवढं काही नाही झालंय, ठीक आहे म्हणजे। अगं पण तुला माहिती नाही काय लागलंय तुला, तू खरंच डॉक्टरांकडे जाऊन ये एकदा। नाही पण ठीक आहे ना, होईल ते नीट, जाऊ दे। शिवा, एकदा टिटॅनसचं इंजेक्शन घेऊन ये, सेफर साइड, ओके? तू जाणार नसशील तर मी घेऊन जाऊ का तुला? इंजेक्शन? नाही नाही इंजेक्शन नको ते। अरे तू नको येऊ, तू राहू दे, तुला काम असेल की नाही? मी जाईन इंजेक्शन घेईन। नक्की? हा नक्की, हो। शिवा, अगं तू एवढी काळजी करतोय तर जा घेऊन त्याला, कामं काय होत राहतील। नाही नको, तरी पण ठीक आहे। थँक्यू आशू। आशूला परत शिवाबद्दल काहीतरी वाटायला लागलंय की काय? नाही असं होऊन नाही चालणार। मला लगेच दिव्याला भेटावं लागेल। हो मी तेच चेक करतोय, सिम्प्लिफाईड पाहिजे अजून। हो एक्झॅक्टली, कोटेशन्स पण नंतर द्यायची आहेत, कारण मी बोलतो। हो तुम्ही काळजी नका करू। नेहा ऐक ना, अगं जे रिव्ह्यूज दिलेत ना आपण, आधी आपल्याला कोटेशन्स द्यायची होती आणि मग रिव्ह्यूज पाठवायचे, आणि सिम्प्लिफाईड पाहिजे अजून। हे खूप कॉम्प्लिकेटेड झालंय का? काय करते अगं? हे आता हे काय? स्ट्रेस बस्टर। चल गेलं का? हे स्ट्रेस बस्टर आहे। ऐक ना, बाहेर केवढी थंडी आहे, उगाच आईस्क्रीम बिस्क्रीम आहे, माझं सर्दी होईल। तू काय लहानच करे अजू? मला असं वाटतं कधी कधी ना तू लहान मुलासारखा वागतोस। छकुल्या, हे तू छकुल्या नको म्हणू मला प्लीज। अरे आशू, तुला माहितीये हे आईस्क्रीम खाल्लं ना की असं मस्त गार वाटतं, डोकं शांत राहतं आणि आपण व्यवस्थित काम करतो, माहितीये? तू क्रेझी आहेस यार। मला एवढा आता स्ट्रेस आलाय, मी एवढी गडबड चालू आहे इथे, वर्कलोड खूप आहे, आणि तू चिल मध्ये बसलीयस, आईस्क्रीम खातीयस। या आईस्क्रीम पेक्षा पण खूप चिल्ले मी। काय म्हणतो? फार चिल असतो। त्याचा एन्जॉय करतो, आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको ना, आपण मॅनेज करू सगळं। तुला अजून काय हवंय? जो काय खायचंय? नाही आज जोक नको ना। जो बिग नको आता। काय झालं, असं अचानक का भेटायला बोलवलं? हे बघ, तू म्हणालीस त्याप्रमाणे घडलंय सगळं, पण हे एकमेकांपासून कायमचे लांब होतील असं वाटत नाहीये मला। नाही म्हणजे आज सकाळी शिवाला लागलं होतं। आज त्याला अचानक शिवाची एवढी का काळजी वाटायला लागली मला कळतच नाहीये। यांच्यातली फूट पडलेलीच राहायला पाहिजे। शिवाला जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा ती आशूचं मन जिंकायचा प्रयत्न करेल। हे असं होऊन चालणार नाही। काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला, आणि असे छोटे मोठे प्लॅन करून काही होणार नाहीये। काहीतरी मोठा प्लॅन करायला लागणार आहे। असं काहीतरी घडवायला लागेल ज्याच्यामुळे यांच्यातला दुरावा कायमचा वाढेल। माझ्याकडे एक प्लॅन आहे। कसला? ब्रिलियंट। हे बघ, हा प्लॅन आहे ना 100% काम करणार आहे। हा मला माहितीये, फक्त ह्या प्लॅनचं एक्झिक्युशन व्यवस्थित व्हायला हवं। ठीक आहे ना, करू आपण। हे बघ, आता तुला जी काही मदत लागेल ना माझ्याकडून ती मी करायला तयार आहे। फक्त आता तू लवकरात लवकर कामाला लाग, कारण ना आता या दोघांचा विषय संपवायला हवाय, तो पण कायमचा। संपणार? हो।
शिवा ती शिवा इथे काय करते? तू जा इथून. तुला तिने बघितलं ना तर आपला प्लॅन फ्लॉप होईल. हा, तू व्यवस्थित हँडल करा सगळं. येस येस. दिव्या कोण होतं? कुठे कोण होतं? अगं तू आता कोणाशी तरी बोलत होती ना? कुठे? अगं आता इथून कोणतरी तिकडे गेलं ना. अच्छा, त्या रॅन्डम बाई होत्या कोणीतरी, त्यांना ऍड्रेस हवा होता, मी सांगितलं. तू इथे काय करतेस? मी तुलाच भेटायला आले होते, म्हणजे घरी येत होते, तर तू मला इथेच भेटलीस. मला का भेटायचे? ए बघ, तुला ते परत लेक्चर वगैरे द्यायचं असेल ना तर मला स्पष्ट बोलायचंय तुझ्याशी. मला एक सांग की माझ्या बर्थडेच्या दिवशी तू आणि आशू भेटला होतात का? असं का विचारतेस? कारण त्या दिवशी दिव्या तो मला भेटणार होता पण बीचवर आला नाही, आणि त्यानंतर तो एकदम वेगळं वागतोय. ठीक आहे दिव्या, ठीक आहे. एक दिवस शिवा विचारायला येणारच होती. त्या दिवसापासून अगदीच तो विचित्र वागतोय. त्याचा अजिबातच विश्वास नाहीये माझ्यावर. तर मला तुला एवढंच विचारायचं होतं की तुमचं त्या दिवशी काही बोलणं भेटणं वगैरे झालं का? शिवा, तुला काय मी एखाद्या सिरियलची विलन वाटले? नाही, मान्य आहे, आधी माझं लग्न होणार होतं आशुशी, मग तुझं झालं, पण ते मी अजूनही धरून का ठेवेन? मी माझ्याच बहिणीचं वाईट का करेन? मी इतकी वाईट वाटले तुला? हे बा, असं नाहीये अजिबात. नाही मग काय? नाही, तू 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 थांब एक मिनिट. काय करते अगं? हा दिव्या, बोल. हा चंदन, शिवाच्या बर्थडेच्या दिवशी मी तुझ्यासोबत होते, राईट? चंदन, हो होतीस ना. हा मग सांग शिवाला. अगं, त्या दिवशी ना दिव्याला खूप एकटं वाटत होतं आणि तुम्ही सगळे पण नव्हता ना, त्यामुळे मग मी आणि दिव्या दिवसभर एकत्रच होतो. सॉरी शिवा, तू माझ्यासाठी एवढं काही करतेस आणि मला तुझ्याशी सरळ खोटं बोलावं लागतंय. हे बघ, मला फक्त डाऊट होता म्हणून तो क्लिअर करायचा होता. बाकी नाही, मान्य आहे, मी वाईट आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटतं की मी खूप वाईट आहे, पण इतकी नाही अगं. आणि मला काय आहे तुझ्या संसाराशी? माझ्या संसाराची राखरांगोळी झालीच आहे, ते भोगतीच आहे मी, पण तुझ्या संसाराची का करेन? आणि आशू तुझ्यावर वैतागलंय ते तुझ्यामुळेच असेल. तुला ना फक्त गॅरेज सांभाळता येतं, मॅरेज वगैरे काही सांभाळता येत नाही तुला. दिव्या, सॉरी. हे बघ, मला पण काही कळत नाही. हे सगळं जे झालं ना, त्यामुळे मी पण खूप कन्फ्यूज आहे. हा, मग माझ्यावर भलते सलते आरोप का करतेस तू? तुझ्या चुकीचा खापर माझ्यावर फोडू नकोस. अगं दिव्या, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.